विसर्जन मिरवणूक, ईद मिरवणूक हे राहणार आहेत। आम्ही पोलीस खाता पूर्णपणे सज्ज आहेत। काही सिच्युएशनला हँडल करायला 200% रेडी आहेत। आपण आजच आमची रेडी होण्याची एक झलक बघितली आहे जे आमचा रूट मार्च होता। सगळ्यांना आमची सूचना राहतील आणि विनंती राहतील की आपण पोलिसला सहकार्य करावा आणि पुढील एक आठवड्यात आपल्या शहरात काहीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही याची दक्षता घ्यावी। तसेच आपल्याकडे काही माहिती असेल तर डायल 112 असो किंवा पोलीसचे ठाणेदार साहेब असो यांना आपण ते आगाऊ माहिती द्यावी। आम्ही त्यांच्यावर कारवाई करू। सगळ्या पत्रकार बंधू आणि नागरिकांना हे आमची स्पेशल विनंती आहे की आम्हाला सहकार्य करावं आणि आपल्या शहराची शांतता राखण्याकरिता आपलं योगदान द्यावं। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज हमारे शहर छत्रपति संभाजी नगर में हमने रूट मार्च निकाला होता। इसका उद्देश्य होता कि शहर की जो कायदा व सुव्यवस्था है उसको अबाधित ठेवना, तसेच हमारे जो शहर में बदमाशी करने वाले हैं उनको एक मैसेज देना कि हम पूरी तरह से रेडी आहेत। हमारी ते अधिकारी अमलदार हो या फिर जो बाहर से आने वाली फोर्स हो, पूरी तरह से रेडी है और शहर की कायदा व सुव्यवस्था को व्यवस्थित रखने के लिए हम वचनबद्ध हैं। कितने पुलिस कर्मचारी और सुरक्षा बल तैनात किए? सिटी पुलिस के हमने 1500 अधिकारी अमलदार, उसी की तरह बाहर से आई रैपिड एक्शन फोर्स, स्टेट रिजर्व फोर्स, इन सब का उपयोग करके शहर में आज हमने रूट मार्च निकाला है। 5 तारीख को जो है मिलादुल-नबी की निवडणूक निकलने वाली है और गणपति की विसर्जन होने वाला है, उसके बारे में हमारे शहर में 6 तारीख को शहर की जो गणपति विसर्जन की मिरवणूक है वो रहने वाली है। 7 तारीख को छावनी क्षेत्र की गणपति विसर्जन मिरवणूक रहने वाली है और 8 तारीख को ईद की मिरवणूक रहने वाली है। तो आप सब पत्रकार बांधवों से हम विनंती करते हैं कि सभी हमारे मुस्लिम बांधवों को आप ये बताएं कि 8 तारीख को हमारे शहर में ईद की मिरवणूक है। आज माननीय सीपी सर यांचे आदेश अन्वये झोन 1 झोन 2 तसेच RAF, RCP, SRPF आपले सगळे अधिकारी अंमलदारला सोबत घेऊन आम्ही हे रूट मार्च काढलेला आहे। हे रूट मार्च काढण्याचा मेन अर्थ पुढील एक आठवड्यात आपल्या शहराचे मोठे स्तरावर गणपती विसर्जन मिरवणूक तसेच ईद मिरवणूक आहेत त्यांना अबाधित ठेवणे आणि शहराचा कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवणे याचा करिता आहेत। आज आम्ही रूट मार्च काढताना आम्ही सगळे जे मेजर पॉइंट्स आहेत झोन 1 से ते कव्हर केलेले आहेत। तसेच सगळ्यांना आम्ही विनंती करतो आपले पत्रकार बांधवांतर्फे की आपण या शहराचा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता मदत करावी। काही आगाऊ सूचना असेल डायल 112 वर कॉल करावा किंवा पोलीस ठाण्याचे ठाणेदार साहेबांना त्याची माहिती द्यावी। सर, किती पोलीस कर्मचारी बंदोबस्तामध्ये तैनात करण्यात आले आहे आणि सुरक्षा बलांचे किती तुकडे मारवण्यात आलेले आहेत? आपल्या शहरात गणपती तसेच ईद मिरवणुकीसाठी टोटल 1500 अधिकारी अंमलदार तसेच बाहेरची कंपनी रॅपिड ॲक्शन फोर्स SRPF हे आलेली आहेत आणि आम्ही त्यांचा वापर करून कायदा व सुव्यवस्था हाताळण्यास वचनबद्ध आहोत आणि शहराचा कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवू याच्यासाठी प्रयत्नशील आहोत। नागरिकांना काय आवाहन करणार सर? आम्ही आपले छत्रपती संभाजीनगरचे सगळे आपले जे नागरिकगण आहे यांना आम्ही आवाहन करतो की आपण कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याकरिता पोलीसचा सहकार्य करावा। काही माहिती असेल तर आगाऊ माहिती आम्हाला डायल 112 किंवा ठाणेचे ठाणेदार साहेबांना ते सूचना देण्यात यावी।